मागच्या लेक्चरला आपण काही डिटेल कॉन्सेप्ट मिनरलच्या बघितल्या होत्या. मिनरल डिफिशियन्सी म्हणजे काय असतं किंवा काय, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टॉक्सिसिटीज कशा होतात आणि त्याचे युजेस काय आहेत, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे रोल, हाऊ दे प्ले इम्पॉर्टंट रोल इन द प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. अनदर वन ऑफ द इम्पॉर्टंट मिनरल दॅट इज द नायट्रोजन. सगळ्यात महत्वाचा कुठला आहे? नायट्रोजन. कारण याच्याही अगोदर म्हटलं होतं लिमिटिंग फॅक्टर कुठले आहेत मिनरल मधले. जर लिमिटिंग फॅक्टर बघितले प्लांट ग्रोथ साठी तर आपण सांगितलं होतं एन, पी अँड के. बरोबर? त्याच्या अगोदर सांगितलं NPK. एन म्हणजे नायट्रेट, एन म्हणजे काय? नायट्रेट्स आहे. पी म्हणजे काय? फॉस्फेट्स आहे, फॉस्फेट्स आहे. आणि के म्हणजे काय? पोटॅश, पोटॅश. असे 3 वेगळ्या प्रकारचे मिनरल की जे काय लिमिटिंग फॅक्टर म्हणून काम करतात. सो लिमिटिंग फॅक्टर म्हणजे काय? की त्यांची कमतरता बसली की ग्रोथ कमी होते, त्यांची कमतरता बसली की यील्ड कमी होते, ही गोष्ट होते. म्हणून त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो म्हणजे नायट्रोजन. बिकॉज इट हॅज गॉट इम्पॉर्टन्स इन अदर वे. त्याला सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टन्स वेगळ्या पद्धतीनं आपल्याला असलेला बघायला मिळतो. काय? नायट्रोजन. नायट्रोजन इज वेअर इट इज प्रेझेंट. नायट्रोजन इज प्रेझेंट इन द air. Nitrogen present in the air, it is in the form of a molecular nitrogen, that is N2. N2 molecules, molecules present in air. air मध्ये तो प्रेझेंट असलेला किती आहे? फॉर एक्झाम्पल 78% ऑफ द टोटल एअर इज नायट्रोजन. एअर मध्ये सगळे जे गॅसेस आहेत त्यापैकी 78% काय आहेत? नायट्रोजन असलेला आपल्याला मिळतो. म्हणून हा नायट्रोजन सगळ्यात जास्त असून सुद्धा हाऊ डज इट रिमेन लिमिटिंग फॅक्टर फॉर द प्लांट. प्लांटसाठी हा जरी एवढ्या जास्त प्रमाणात असेल तरी सुद्धा प्लांटसाठी हा लिमिटिंग फॅक्टर म्हणून कसा काम करतो? बिकॉज इट इज प्रेझेंट इन द नायट्रोजन molecule, or what we can say, 2 nitrogen molecules are bonded together with 3 covalent bonds. बघा किती? ट्रिपल बॉन्ड, ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड्स. त्याच्यामध्ये काय असतात? 3 कोव्हॅलंट बॉन्ड असतात. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक दिस बॉन्ड्स बिटवीन द नायट्रोजन. नायट्रोजन मधले हे 2 बॉन्ड म्हणजे जेवढा, बघा तुम्हाला माहित असेल की नंबर ऑफ बॉन्ड्स इन्क्रीजेस द बॉन्ड एनर्जी. म्हणजे काय? एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक अ बॉन्ड इज ग्रेटर. सो ट्रिपल बॉन्ड मध्ये काय? जेवढा ट्रिपल बॉन्ड असेल किंवा बघा सिंगल बॉन्ड मध्ये कमी एनर्जी, डबल बॉन्ड मध्ये जरा जास्त एनर्जी, ट्रिपल बॉन्ड मध्ये अजून जास्त एनर्जी. सगळ्यात जास्त एनर्जी आपल्याला ह्या ट्रिपल बॉन्ड मध्ये असलेली बघायला मिळते. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक डाऊन अँड युटिलाइज फॉर द बायोलॉजिकल प्रोसेसेस. सो इट मेक्स इट लिमिटिंग फॅक्टर. याच्यामुळे काय होतं की हा लिमिटिंग फॅक्टर म्हणून काम करतो. सो व्हॉट इज द फर्स्ट इम्पॉर्टंट टास्क टू युटिलाइज दिस नायट्रोजन? वी हॅव टू फिक्स द नायट्रोजन. म्हणून काय केलं पाहिजे? नायट्रोजन फिक्स केला पाहिजे. सो मेजर सोर्स आपल्याला माहित आहे. जर आपण नायट्रोजन सायकल बघितली तर रफली आपण जर बघितली तर काय? नायट्रोजन एअर मधला नायट्रोजन. बरोबर? हाऊ डज इट फिक्स्ड? इट इज फिक्स्ड बाय द 2 डिफरंट काइंड्स ऑफ द प्रोसेसेस. 2 वेगळ्या प्रकारच्या प्रोसेसेसना हा फिक्स केलेला बघायला मिळतो. एक आपल्याला सांगता येईल बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन, बायोलॉजिकल N2 फिक्सेशन, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन एक प्रोसेस असलेली बघायला मिळते. दुसरी फिजिकल असलेली बघायला मिळते. फिजिकल मध्ये सुद्धा 2 आपल्याला सांगता येईल. 2 असतात. एक इंडस्ट्रियल प्रोसेस आहे, इंडस्ट्रियल प्रोसेस आहे आणि दुसरी नॅचरल प्रोसेस. ह्या सगळ्या प्रोसेसेसने काय होतं? नायट्रोजन फिक्स केला जातो. नायट्रोजन इज फिक्स्ड थ्रू दिस डिफरंट काइंड्स ऑफ द प्रोसेसेस इन द मेनी डिफरंट फॉर्म्स अँड देन युटिलाइज्ड बाय द प्लांट्स. हे कोण वापरतात? प्लांट्स वापरतात. सो दीज प्लांट्स गिव्स नायट्रोजन टू द एनिमल्स. बघा एनिमलला कुठून येतो? प्लांट मधून येतो. आपण जे काही वेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स खातो त्याच्यातून आपल्याला नायट्रोजन मिळतो. प्रोटीन मधून नायट्रोजन मिळतो. ठीक आहे? प्लांट कडून जातो, एनिमलला जातो. एनिमल कडून कुठे जाणार? ऑर्गॅनिक मॅटर सॉइल मध्ये. इफ देयर इज अ डेथ ऑफ एनिमल, बघा दोन्ही आपल्याला सांगता येईल. डेथ
डेथ कोणाची झाली? प्लांटची झाली. प्लांटची डेथ झाली की काय होणार? ऑर्गॅनिक मॅटर होणार. ऑर्गॅनिक नायट्रोजन इन सॉइल. सॉइल मध्ये ऑर्गॅनिक नायट्रोजन असणार. ॲनिमलची डेथ झाली तो होईल. अजून ॲनिमल मधून कसा होईल? एक्सक्रीशन, एक्सक्रीटा बरोबर. एक्सक्रीटा प्लांटला फूड म्हणून वापर केला बरोबर. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने बायोलॉजिकल नायट्रोजन कुठे आलेला बघायला मिळतो? प्लांट आणि ॲनिमल मध्ये आलेला बघायला मिळतो. सो दिस व्हॉट वी कॅन से अगेन, दिस ऑर्गॅनिक मॅटर कॅन बी बर्न्ड अँड नायट्रोजन विल गो बॅक इनटू द एअर. एअर मध्ये नायट्रोजन पुन्हा माघारी जाऊ शकतो. किंवा अजून काय होईल? दिस ऑर्गॅनिक मॅटर कॅन बी डिनायट्रिफाईड टू गो इनटू द एअर. बॅक्टेरिया, वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात, डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया असतात. त्या बॅक्टेरियामधून सुद्धा नायट्रोजन कुठे जातो? एअर मध्ये जातो. तर अशा पद्धतीनं आपला नायट्रोजन सायकल कंटिन्युअस परफॉर्म झालेली बघायला मिळते. सो दिस नायट्रोजन सायकल वी हॅव टू डिस्कस इन डिटेल व्हॉट आर द फिजिकल अँड बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस अँड देन हाऊ डज दिस plants obtain this nitrogen and convert it into the protein or many different kinds of the molecule. How this assimilation of nitrogen occurs in the plant body, that we have to discuss in detail. So first we will discuss the physical processes of the nitrogen fixation. So first question comes, what is the nitrogen fixation? पहिला आपल्याला प्रश्न आलेला बघायला मिळेल, what is nitrogen fixation? Nitrogen fixation is conversion of nitrogen, atmospheric nitrogen into nitrogen salts to be used by plants. साधी सिंपल डेफिनेशन आपल्याला लक्षात घ्या. What is the nitrogen fixation? It is a conversion of a nitrogen into nitrogen salt. म्हणजे काय? साधं सिंपल. नायट्रोजनचं कन्वर्जन कशात होणार आहे? नायट्रोजन salts मध्ये होणार. बरोबर? नायट्रोजन salts. And this process is nothing but the fixation of the nitrogen fixation. So this nitrogen fixation can be of two different types as we have discussed now. That is the physical process and the biological process. बघूया का फिजिकल प्रोसेस कुठली असते आणि बायोलॉजिकल प्रोसेस कुठली असते नायट्रोजन फिक्सेशनची. वन, द फिजिकल प्रोसेस ऑफ अ नायट्रोजन फिक्सेशन. फिजिकल प्रोसेस. In this, first we will discuss natural process. Natural nitrogen fixation. In the natural nitrogen fixation, what happens? It occurs by natural processes. ठीक आहे? नॅचरल प्रोसेसेस न झालेली बघा. नॅचरल प्रोसेस. नॅचरल कशी होणार? देयर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द नॅचरल ऍक्टिव्हिटीज गोइंग इन द ऍटमॉस्फिअर. वेगवेगळ्या प्रकारच्या ऍटमॉस्फिअर मध्ये नॅचरल ऍक्टिव्हिटीज होत असतात. कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहेत? फॉर एक्झाम्पल नॅचरल ऍक्टिव्हिटीज कुठल्या आहेत बघा. स्टॉर्म्स असेल. स्टॉर्म्स वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉर्म्स असतील. लाइटनिंग असेल. Raining, rains. These are the different factors which are responsible for the nitrogen fixation. What happens here? So, when nitrogen is present in the air, that nitrogen is combined with the oxygen. Nitrogen चं काय केलं जातं? Oxidation. But it requires a large amount of energy, and that energy is obtained from the electric discharge. For example, lightning. कुठून? लाइटनिंग किंवा त्याला आपण काय म्हणूया? इलेक्ट्रिक डिस्चार्ज. ह्या प्रोसेस आपल्याला काय बघायला मिळेल? नायट्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन झालेला आहे. सो इट विल फॉर्म 2 NO मोलिक्युल्स. बघा N2 मोलिक्युल्स, NO मोलिक्युल्स तयार होतील. NO मोलिक्युल्स आपल्याला तयार झाले. सुरुवातीला 2 NO मोलिक्युल्स तयार झाले. कशापासून? Nitrogen when combines with the oxygen, then it will form a NO molecule, that is a nitric oxide. Here
what we can say, it is a nitrogen combines with oxygen, there is a lightning, what we can say, that is a thunderstorms. हे इलेक्ट्रिक डिस्चार्ज किंवा लाइटनिंग कुठून येतो, स्टॉर्म्स मधून येतो. स्टॉर्म्स खूप मोठी वादळं असतात, वादळांमध्ये विजा चमकतात, कडाडतात, बरोबर. तुम्ही ऐकलं असेल एखादी वीज पडली तर सगळं जळून खाक वगैरे होतं, असं ऐकलं असेल. एखादं झाड जळालं चुटकीसाठी एका सेकंदामध्ये 3 ते 4 सेकंदामध्ये हे सगळं झालेलं बघायला मिळतं, कुणाला लक्षात पण येत नाही. ठीक आहे, तर हे का, तर थंडरस्टॉर्म्स आणि लाइटनिंग असते त्याच्यामधून आपल्याला इलेक्ट्रिक डिस्चार्ज झालेला बघायला मिळतो. आणि तो इलेक्ट्रिक डिस्चार्ज किंवा लाइटनिंग जी आहे त्या मधली जी एनर्जी आहे, दॅट एनर्जी इज युज्ड फॉर द कॉम्बिनेशन ऑफ दिस नायट्रोजन अँड ऑक्सिजन. अँड देन दिस इज रिस्पॉन्सिबल फॉर कन्वर्जन ऑफ अ नायट्रोजन अँड ऑक्सिजन इनटू द NO, नायट्रिक ऑक्साइड. काय तयार होतो, नायट्रिक ऑक्साइड तयार झालेला आपला, नायट्रिक ऑक्साइड, बरोबर. सो this nitric oxide is responsible for being converted into the other form, दुसऱ्या फॉर्म मध्ये. बघा दुसऱ्या रिएक्शन मध्ये काय होतं, this NO combines with again oxygen. आपल्याला काय तयार झालं बघायला मिळेल, नायट्रोजन पुन्हा ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतं. दॅट इज युजुअल प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशनची ही युजुअल प्रोसेस असलेली बघायला मिळते. अँड देन दिस नायट्रोजन ऑक्साइड is converted when combined with the oxygen, converted into the NO2 molecule. कशात कन्वर्ट केला जातो, NO2 molecule. आपल्याला किती लागतील बॅलन्स करायचे झाले तर 2 मोलेक्युल लागतील, ऑक्सिजन 2 आहे. ठीक आहे, तर आपल्याला अशा पद्धतीनं NO2 मोलेक्युल्स तयार झालेले बघायला मिळतील. 2NO2. ओके, 2NO2 तयार झालेले बघायला मिळतील. सो याच्यासाठी सुद्धा आपल्याला काय नॅचरल प्रोसेस असलेली बघायला. आणि दिस नॅचरल प्रोसेस इज सिम्पली द ऑक्सिडेशन. याला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन असं म्हणायचं. वरची सुद्धा ऑक्सिडेशन प्रोसेस आहे, बट दॅट प्रोसेस इज एनहान्स्ड बाय द लाइटनिंग ऑफ द इलेक्ट्रिक डिस्चार्ज. बट ऑक्सिडेशन ऑफ NO, दॅट इज नायट्रिक ऑक्साइड, इज अ व्हेरी सिंपल प्रोसेस. म्हणून काय तयार होतो, आपल्याला नायट्रोजन डायऑक्साइड किंवा नायट्रोजन पेरॉक्साइड आपण म्हटलं तरी चालेल. नायट्रोजन डायऑक्साइड किंवा नायट्रोजन पेरॉक्साइड म्हटलं तरी चालेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स तयार झालेले बघायला मिळतात. अँड नाउ व्हॉट हॅपन्स, दिस नायट्रोजन पेरॉक्साइड इज रेडी टू रिॲक्ट विथ मेनी डिफरंट टाइप्स ऑफ द केमिकल्स. वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल बरोबर रिॲक्ट झालेले बघायला मिळतात. सो दिस नायट्रोजन, what we can say, this nitrogen react with water molecule. हा नायट्रोजन पेरॉक्साइड कशाबरोबर रिॲक्ट होतोय, वॉटर मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट होतोय. रेन वॉटर. बघा शेवटची रिॲक्शन आपण बघणार आहे या फिक्सेशन मध्ये. 2 किंवा NO2 plus H2O, what will be there, it will be converted into the HNO3, that is a nitric acid, HNO3, नायट्रिक ऍसिड. आपल्याला इथं 2 जर घेतले तर लक्षात येते 2 2 2 म्हणा, पाहिजे एक जरी घेतलं तर चालेल. 2 हायड्रोजन ऑक्सिजन बॅलन्स करा जरा रिॲक्शन बघा. रेन वॉटर समोर या, तर 2 नायट्रोजन घ्या आणि इट विल बी कन्वर्टेड इनटू द नायट्रिक ऍसिड. And there will be the acid rain. So the simple acid rain. Now this nitric acid comes to the ground, mixed with the water, mixed with the soil, and then this will be utilized by the different kinds of the bacteria. This can be utilized for the different kinds of bacteria and converted into the ammonia, and then can be absorbed by the plant. हे आपल्याला युजेबल फॉर्म असलेला आहे. सॉइल मध्ये आला की हा फक्त ऍसिडच्या फॉर्म मध्ये राहील का, वेगवेगळ्या प्रकारचे अल्कलीज असतात सॉइल मध्ये. काय वेगवेगळ्या प्रकारचे अल्कली, दोज अल्कली गेट रिॲक्ट विथ नायट्रिक ऍसिड अँड कन्वर्ट इट इनटू द नायट्रेट्स. नायट्रेट मध्ये कन्वर्ट केलेलं बघा. हा डिसोसिएशन होईल. साधं सिंपल आहे. ऍसिड वॉटर मध्ये मिक्स केलं तर काय होतं, त्याचं डिसोसिएशन होतं. तसं सेम डिसोसिएशन आपल्याला झालेलं बघायला मिळेल. H+ आयन्स वेगळे जाऊन होतील, H+ आयन्स दुसरीकडे रिॲक्ट होतील अँड NO3 नायट्रेट will be ready to be absorbed by the plant. नायट्रेट काय केले जातात,
प्लांटला ऍब्सॉर्ब करता येतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला नॅचरल प्रोसेस झालेली बघा. हिअर इज नो एनी इंटरफरन्स ऑफ द ह्युमन बिंग. ह्युमन बिंगचा इंटरफरन्स आहे का इथं? नाहीये. बट इट इज अ फिजिकल प्रोसेस. देयर इज अ no any kind of animal is involved or any kind of living organism is involved. It is completely physical natural process of the nitrogen fixation. Clear? So it is converted into the nitrate. Nitric acid is also called as a nitrate. Nitric acid आपण काय म्हणू शकतो? नायट्रेट. जर हायड्रोजन रिमूव्ह केला आणि चार्ज मॉलिक्यूल जर असेल तर नायट्रेट आपण म्हणू शकतो. So that nitrate, ionic nitrate, nitric acid can be absorbed by the plant. Plant तो absorb करू शकतो. अशा पद्धतीनं आपल्याला पहिली प्रोसेस फिजिकल प्रोसेस असलेली बघायला मिळेल through which nitrogen is fixed. So here we use storms, lightning and rain. These are the three important factors which are responsible for fixation of a nitrogen. And there is artificial, we can say industrial nitrogen fixation. And right now this industrial nitrogen fixation is very famous process, and it is a Haber-Bosch process. कुठली आहे ही? Haber-Bosch process. Haber-Bosch process. It is a nitrate fixing process. Here what one can do, they can combine nitrogen with many different kinds of the molecules with a high expenditure of energy. याच्यासाठी काय वापरली जाते? हाय एनर्जी इज रिक्वायर्ड. हाय एनर्जी आपल्याला लागते. मग ही एनर्जी वेगळ्या पद्धतीने आपल्याला प्रोव्हाइड केलेली बघायला मिळते. नायट्रोजन इज कंबाइंड विथ हायड्रोजन मॉलिक्यूल विथ लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी. किती लागते बघा? टेम्परेचर जर बघितलं तर 550 degrees Celsius. You can just imagine how much energy is required, and pressure is large amount of pressure is also required, and that is a 200 atmospheric pressure, ATM. Atmospheric pressure. So this much energy and this much pressure if we apply, हे नायट्रोजन कॉम्प्रेसर्स असलेली बघायला मिळतात. असे लार्ज नायट्रोजन कॉम्प्रेसर असलेली बघायला मिळतात. अँड देन दॅट विल बी कन्वर्टेड इनटू द NH3 अमोनिया. आपल्याला याचा अमोनिया तयार झालेला बघायला मिळतो. अमोनिया कॉम्प्रेसर असतात. आता आपल्याला वेगवेगळ्या लिक्विड अमोनिया वगैरे मिळतो, लिक्विड नायट्रोजन मिळतो. त्याच्यात काय असतं तर लार्ज असे प्लांट्स असतात, मोठे मोठे कंटेनर असतात. तुम्ही बघितलं असेल साधं गॅरेज मध्ये आपल्याला एअर कॉम्प्रेसर असतात. साधे एअर कॉम्प्रेसर असतात. एअर काय करतात? कॉम्प्रेस करून एकत्र ठेवतात. तसा लार्ज अमाउंट ऑफ हायड्रोजन आणि लार्ज अमाउंट ऑफ नायट्रोजन इज कॉम्प्रेस्ड स्पेशली थ्रू दिस प्रोसेस, and it is applied large temperature or given provided energy. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला किती मोठे काय म्हणूया त्याला आपण हीटर्स लागतील लक्षात येईल. आणि प्रेशर सुद्धा मेंटेन केलेलं बघायला मिळतं. 200 atmospheric pressure एवढं मेंटेन केलेलं बघायला मिळतं. अँड देन दिस नायट्रोजन इज कन्वर्टेड इनटू द अमोनिया, अँड दिस अमोनिया इज देन कन्वर्टेड इनटू द युरिया. बघा अमोनियाचं कन्वर्जन कशात केलं जातं? युरिया. अँड दिस युरिया इज युटिलाइज्ड फॉर द ॲज अ फर्टिलायझर. फर्टिलायझर म्हणून हा युरिया वापरला जातो. तुम्ही ऐकलं असेल फर्टिलायझर मध्ये युरिया असतो. तर युरिया कसा तयार केला जातो? त्या इंडस्ट्री आहेत ह्या काही करत नाही. काय करतात? नायट्रोजन कंबाईन करतात हायड्रोजन बरोबर, अमोनिया तयार करतात, अमोनियाचं कन्वर्जन नंतर युरिया. दिस अमोनिया इज कंबाइंड विथ कार्बन डायऑक्साइड and then it is converted into the urea, and that urea is used as a fertilizer. It is a simple process, that is an industrial nitrogen fixation or Haber-Bosch process. Bosch process. Haber-Bosch process. ही Haber-Bosch process जी आहे high energy requiring process असलेली बघायला मिळते. As we know, this nitrogen is bonded with a three covalent bond, and therefore this much energy is required. म्हणून याची जास्त एनर्जी आपल्याला लागते. अशा पद्धतीने आपल्याला फिजिकल प्रोसेसेस मध्ये ह्या दोन प्रोसेस महत्त्वाच्या असलेल्या बघा. इट इज ऑल्सो सेड दॅट दिस Haber-Bosch process is responsible for the 80% of the total nitrogen what we utilize.
जेवढा नायट्रोजन आपल्याला लागतो त्यापैकी 80% नायट्रोजन कुठून आता मिळतोय आपल्याला, हेबर-बॉसच्या प्रोसेस मधून मिळतो किंवा ह्या युरिया मधून मिळतो. म्हणजे हाऊ मच वी आर डिपेंडेंट ऑन दिस प्रोसेस वी कॅन जस्ट इमॅजिन. ओके, सो दिस इज द what we can say physical method of a nitrogen fixation. But when we look at the natural type of a nitrogen fixation, one is the lightning process or natural physical process, and another is the biological process, and this biological process is the major biological nitrogen fixation. It is very important process because here living organisms or bacteria or many different kinds of the organisms are involved in the nitrogen fixation, and these microorganisms are the common microbes are involved in the nitrogen fixation, and these microbes are called as nitrogen fixers. त्यांना काय म्हणायचं, नायट्रोजन फिक्सर्स असं म्हणायचं. काय म्हणायचं त्यांना, नायट्रोजन फिक्सर्स. साधं सिंपल, नायट्रोजन फिक्सर्स. दीज कॅन बी ऑफ व्हेरी डिफरंट टाइप. हे दोन प्रकारचे आपल्याला असलेले बघायला मिळतात. फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सर्स आणि दुसरे असतात सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सर्स. सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सर्स. फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सर्स, दोज आर freely living into the environment without help of others, and others are symbiotic. They are dependent on the others, or they live together with the others. So what are the free living nitrogen fixers? There are many different kinds of the bacteria, we can say. Bacteria, all different kinds of bacteria. Symbiotic, there are symbiotic bacteria. For example, rhizobium, you might have heard about rhizobium. इथं बॅक्टेरिया बघितले, स्पेशली सायनोबॅक्टेरिया. या बॅक्टेरियामध्ये, वरच्या बॅक्टेरियामध्ये, फ्री लिव्हिंग मध्ये काय, सायनोबॅक्टेरिया. बरोबर, सायनोबॅक्टेरिया, ब्लू ग्रीन algae, and you might have heard about blue green algae. They have heterocyst. ऐकलं असेल. These heterocysts are the specialized cells which fix the nitrogen fixation साठी या specialized cells असतात. Rhizobium, you might have heard about rhizobium as leguminous plant. root nodules असतात, त्या root nodules मध्ये काय असतात, rhizobium असतात. Then we can say these are the symbiotic and these are the cyanobacteria are the free living. Cyanobacteria कसे free living असलेले बघायला मिळतात. Some of the cyanobacteria are also symbiotic. सगळे सायनोबॅक्टेरिया आपल्याला फ्री लिव्हिंग असलेले बघायला मिळणार नाही, त्याच्यात अजून आपल्याला वेगळ्या पद्धतीने अंडरस्टँड करता येईल. सो फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया as well as symbiotic bacteria both are involved in the nitrogen fixation. So we will think how does it happen. As we know, this biological process of a nitrogen fixation also requires large amount of energy. For example, to fix one nitrogen molecule, we need about 16 ATP molecules. Just we can imagine how much we require the energy. एक नायट्रोजन फिक्स जर करायचा झाला तर आपल्याला किती एटीपी मोलिक्युल्स लागतात? या बॅक्टेरियाला किती एटीपी मोलिक्युल लागतात? 16 ATP molecules लागतात. You can just imagine how much energy they require. So 16 ATP molecules are required to fix one molecule of a nitrogen. And this process becomes very what we can say highly energy expenditure process, energy expending process असलेली बघा. Just we can put together this reaction. आपण ही रिएक्शन बघूया कशा पद्धतीने होते, वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगितली बघा. नायट्रोजन combines with the H molecule of the H plus H molecule of the electrons. कारण आपल्याला ज्या वेळेस ही प्रोसेस घडत असते ही खूप कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, त्याच्यासाठी एन्झाइम्स वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स लागणार आहेत आपल्याला नायट्रोजन फिक्सेशन साठी. ठीक आहे, ते नायट्रोजन फिक्सेशन साठी जे एन्झाइम्स आहेत ते एन्झाइम्स ह्या सगळ्या गोष्टी करतात आणि मग आपल्याला मोलिक्युल्स लागणार आहेत. किती एटीपी मोलिक्युल्स लागणार आहेत? 16 ATP molecules we do require, and this will lead to conversion of this nitrogen into the ammonia. आपल्याला पहिल्यांदा
अमोनियामध्ये त्याचं कन्व्हर्जन केलेलं बघायला मिळतं. NH3 प्लस आपल्याला NH3 इथं जर आपण घेतले तर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं molecules सेपरेट झालेले बघायला मिळतील. वी हॅव युज्ड 6 molecules ऑफ द हायड्रोजनचे प्रोटॉनचे 6 मोलिक्युल वापरले आणि आपल्याला H2 आपल्याला बाजूला गेलेला बघायला मिळेल. दॅट इज इन द फॉर्म ऑफ अगेन हायड्रोजन इज रिलीज्ड. आता आपल्याकडे काय झालं, एटीपी मोलिक्युल्स वापरले म्हणून आपण 16 एटीपी मोलिक्युल्स वापरले तर एटीपीचं कन्व्हर्जन कशात होणार आहे, एडीपी मध्ये होणार आहे. ठीक आहे, म्हणून 16 एडीपी बाजूला निघतील प्लस 8 फॉस्फेट मोलिक्युल्स सुद्धा आपल्याला रिलीज झालेले बघायला मिळतील. दोज फॉस्फेट मोलिक्युल आर 16 inorganic phosphate molecules will be released. So like this process is the highly energy expending process, what we can say energy utilization process. So 60 molecules are used for the formation of 2 ammonia molecules. Now this ammonia is again used for the many different kinds of the processes. हाच अमोनिया वेगळ्या पद्धतीने आपल्याला वापरलेला बघायला मिळतो. So this can be done by the cyanobacteria, we can say, or rhizobium can also do this process. Nitrogenase enzyme is required. कुठलं nitrogenase enzyme आपल्याला याच्यासाठी वापरलेलं बघायला आपण कुठल्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात ते आपल्याला कशा पद्धतीने वेगळ्या प्रोसेस असतात. It is not the only process, nitrogen fixation. It is the first process, that is the nitrogen fixation. Then this nitrogen so fixed can be converted into the many different usable forms. वेगळ्या प्रकारचे युजेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेलं बघायला मिळतं. पहिलं लक्षात ठेवायचं की काय, अमोनिया तयार करण्यासाठी कुठली प्रोसेस लागते तेवढी फक्त लक्षात ठेवली की नायट्रोजन फिक्स झाला. पण फिक्स झालेलं नायट्रोजन अमोनिया कांट बी डायरेक्टली युटिलाइज्ड बिकॉज अमोनिया इज हायली टॉक्सिक. सो this highly toxic ammonia must be converted into the less toxic material first. पहिल्यांदा आपल्याला तो less toxic material, आपल्याला सुद्धा टॉक्सिक आहे, सगळ्या जगालाच टॉक्सिक आहे. It is not there is no exception plant or the bacteria, because this ammonia is highly reactive and therefore it may destruct all different kinds of the biomolecules, and therefore this ammonia must be converted into the less toxic material. So that is another kind of ionization. So how does that happen? सुरुवातीला फिक्सेशन झालं पण इमिडिएटली अमोनिया इज कन्वर्टेड इनटू द मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द नॉन टॉक्सिक मटेरियल्स. वेगळ्या प्रकारचे नॉन टॉक्सिक मटेरियल, त्याच्यासाठी पहिली प्रोसेस आपल्याला असलेली बघायला मिळेल, दॅट इज अ नायट्रिफिकेशन. पहिली प्रोसेस काय आहे, नायट्रिफिकेशन. बघा, नायट्रिफिकेशन combination of this ammonia or conversion of ammonia into the nitrogen salts. वेगळ्या प्रकारच्या नायट्रोजन साल्ट मध्ये याचं कन्वर्जन करेल. काय होतं, this ammonia, 2 molecules of the ammonia, we can say it combines with oxygen. आपल्याला ऑक्सिजन बरोबर कंबाईन झालेला बघायला मिळेल. 3 ऑक्सिजन्स आपल्याला लागतील and it will be converted into the HNO2. आपल्याला कशात केलेले बघायला नायट्राइट मध्ये कन्वर्ट केलेले बघायला मिळते. पहिल्यांदा नायट्राइट्स तयार होतात, याच्यामध्ये काय तयार होतात, नायट्राइट्स तयार झालेले बघायला मिळतात किंवा नायट्रोजन डायऑक्साइड मध्ये चालेल. नायट्रोजन डायऑक्साइड इज फॉर्म्ड and there is a release of 2 water molecules. Okay, and here are many different kinds of bacteria. 2 different bacteria are involved in the nitrification. These bacteria are called as a nitrifying bacteria. यांना काय म्हणायचं, nitrifying bacteria असतात. बॅक्टेरिया बघा, याच्यामध्ये 2 प्रकारचे आहेत, नायट्रोसोमोनास and नायट्रोसोकोकस. नायट्रोसोमोनास आणि नायट्रोसोकोकस. ठीक आहे, बघा, नायट्रोसो हा शब्द फार महत्वाचा. मोनास आणि कोकस दोन वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया. दीज आर इन्व्हॉल्ड इन द नायट्रिफिकेशन. नायट्रिफिकेशन साठी हे इन्व्हॉल्ड असतात. आणि सो व्हॉट इज देअर, अमोनिया, बरोबर, अमोनिया आहे, ऑक्सिजन आहे आणि नायट्राइट मध्ये कन्वर्ट केले, नायट्रोजन डायऑक्साइड, नायट्राइट NO2. अजून इथं सुद्धा बघितलं
तर हा जो हायड्रोजन आहे तो डिसोशिएट होतो, बरोबर, कायम हा डिसोशिएट झालेला बघायला मिळेल आणि डिसोशिएट झाला की हा आपल्याला आयोनिक फॉर्म मध्ये तयार झालेला. सो दिस कॅन बी ऍब्सॉर्ब बाय द प्लांट. ठीक आहे, प्लांटनं आपल्याला हे ऍब्सॉर्ब केलेले बघायला मिळतं. अगेन वी कॅन सी दिस नायट्राइट इज कन्वर्टेड इनटू द नायट्रिक ऍसिड. अगेन नायट्राइट सुद्धा काय केलं जातं, HNO2 असेल. अगेन इट कंबाइन्स विथ ऑक्सिजन. पुन्हा ऑक्सिडेशन झालेलं बघायला मिळतं. ऑक्सिजन बरोबर कॉम्बिनेशन होईल अँड इट विल बी कन्वर्टेड इनटू द HNO3. And here there is a requirement of the bacteria of different type. दुसऱ्या प्रकारचे बॅक्टेरिया लागतात. That is a nitrobacter. नायट्रोबॅक्टर नावाचा एक बॅक्टेरिया लागलेला बघायला मिळेल. अँड सो इट विल फॉर्म्स अ 2HNO3. बघा आपल्याला 2 HNO2 combines with oxygen and converted into the HNO3. That is a nitrate. याला काय म्हणायचं, नायट्रेट असं किंवा नायट्रिक ऍसिड यू कॅन सिम्पली से. सो पहिल्यांदा काय झालं, अमोनियामध्ये कन्व्हर्जन करणारे वेगळे बॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया काय करतात, अमोनियामध्ये कन्वर्ट करतात. ठीक आहे, दॅट अमोनिया कॅन बी कन्वर्टेड इनटू द मेनी अदर डिफरंट फॉर्म्स. बघा लगेच काय म्हणा, अमोनियाचं कॉम्बिनेशन नायट्रोसोमोनास आणि नायट्रोकोकस हे कशात करणार, नायट्राइट मध्ये करणार. नायट्राइटचं कन्व्हर्जन नायट्रेट मध्ये होतं. बघा नायट्रीफाईंग बॅक्टेरिया ह्या दोन्ही प्रोसेस पूर्ण केलेली बघायला मिळतात. आणि सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अ नायट्रेट अँड दिस नायट्रेट कॅन बी ऍब्सॉर्ब बाय द प्लांट. हे नायट्रेट आपल्याला प्लांटनं ऍब्सॉर्ब केलेलं बघायला मिळतं. क्लिअर. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन असलेलं बघायला मिळतं. सो देयर आर लार्ज नंबर ऑफ द बॅक्टेरिया which are nitrogen fixing bacteria as we have discussed earlier. कुठले सिम्बायोटिक बॅक्टेरिया आपल्याला असलेले बघायला मिळतात. हे सगळे काय बघा, नायट्रोसोमोनास, नायट्रोसोकोकस, नायट्रोबॅक्टर, these are the free living bacteria. We must remember these are free living bacteria. Cyanobacteria, free living bacteria. Same process can be done by the rhizobium. Rhizobium सुद्धा काय करतात, ह्या सगळ्या प्रोसेस rhizobium परफॉर्म करतात. लक्षात ठेवा. So rhizobium is a symbiotic bacteria. It associated with the nodules of the leguminous plant. Leguminous plant, Leguminaceae family किंवा त्याला Fabaceae family असं म्हणतो आपण. बरोबर, Fabaceae फॅमिलीचे किंवा Leguminaceae फॅमिलीचे मेंबर्स आहेत. त्याच्यामध्ये कुठले असतात तर अनादर नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असलेली बघायला मिळतात. बघूया त्यांना फक्त मी राईट डाऊन करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. रायझोबियम असलेले बघायला. रायझोबियम काय आहे बघा, these are the symbiotic bacteria. Symbiotic bacteria, they are associated with root nodules of leguminous plants. Leguminous plants कुठले आहेत, फॉर एक्झाम्पल Fabaceae फॅमिली मेंबर्स, Fabaceae फॅमिलीचे मेंबर्स किंवा Leguminaceae फॅमिली, त्याला Leguminaceae असंही म्हटलेलं बघा ना, Leguminaceae फॅमिली. ठीक आहे, Leguminaceae फॅमिलीचे मेंबर किंवा Fabaceae फॅमिलीचे मेंबर जे आहेत ते काय करतात तर रूट नोड्यूल्स त्यांच्यामध्ये असतात. साधं सिंपल तुम्ही बघितलं असेल, वेगवेगळ्या प्रकारचे रूट नोड्यूल्स बघितले असतील. भुईमुग असेल त्याला सुद्धा रूट नोड्यूल्स असतात भुईमुगाला. ठीक आहे, सध्या आपल्याला माहित असलेली आपण करूया. मेथी असेल, मेथीच्या याला तुम्हाला काय बघायला मिळेल, छोटे छोटे रूट नोड्यूल्स बघायला मिळतील. तर अशा रूट नोड्यूल्स आपल्याला ह्या नायट्रोजन फिक्सेशन मध्ये जास्त असलेली बघायला मिळते. सो दीज आर द रायझोबियम. ठीक आहे, आपल्याला अजून वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन्स ह्या सिम्बायोसिस मध्ये असलेले बघायला मिळतील. सो दीज सिम्बायोटिक बॅक्टेरिया आर ऑल्सो इन्व्हॉल्व्ड इन द नायट्रोजन फिक्सेशन. सो दिस complete process is called as nitrogen fixation, that is a biological nitrogen fixation. Clear? आता आपल्याकडे दोन वेगळ्या प्रकारचे नायट्रोजन फिक्सेशन तयार झालेले बघायला मिळाले. दोन वेगळ्या प्रकारचे नायट्रोजन फिक्सेशन, एक
फिजिकल प्रोसेस आणि दुसरी काय बायोलॉजिकल प्रोसेस. बरोबर. आता आपण नायट्रोजन फिक्स केला. दॅट नायट्रोजन कॅन बी ऍब्सॉर्ब बाय द प्लांट ऍब्सॉर्ब करतात. सो व्हॉट हॅपन्स इन द प्लांट when this nitrogen is absorbed there can be the nitrogen assimilation and nitrification, ammonification, all different kinds of processes occurs. And the first important process is called as a ammonification. पहिली प्रोसेस काय असलेली बघायला मिळते तर अमोनिफिकेशन असलेली बघायला मिळते. And this ammonification is what happens, these different kinds of the bacteria are responsible for the ammonification, formation of ammonia from the organic matter containing the nitrogens. याच्यात काय केलं जातं नायट्रोजन कंटेनिंग मॅटर, नायट्रोजिनस ऑर्गॅनिक मॅटर. कुठला नायट्रोजनस ऑर्गॅनिक मॅटर आहे? फॉर एक्झाम्पल प्रोटीन्स आहेत. बरोबर. प्रोटीन्स कंटेन अमिनो एसिड्स. बरोबर. न्यूक्लिक एसिड्स आहेत. Nucleic acids, all those can be converted into the initially to the amino acids. हे प्रोटीन्स कशात कन्वर्ट केले जाणार? amino acids. And from this amino acids there is a release of the ammonia. Release of ammonia, and this complete process is called as a ammonification. Ammonification. And this conversion of a protein into the ammonia amino acid by the bacteria, it is a decomposition. ही कसली आहे? डिकम्पोजिशन प्रोसेस असलेली बघा ना. आणि डिकम्पोजिशन झालं की अमोनिया तयार होणार. आणि अमोनिया तयार झाला की दिस अमोनिया इज रिलीज अँड रिसायकल्ड. पुन्हा रिसायकल केला जाऊ शकतो. दिस अमोनिया कॅन बी कन्वर्टेड इनटू द नायट्रेट, नायट्राइट and then into the nitrate, and that nitrate can be absorbed by the plant. Clear? म्हणजे पुन्हा आपल्याला रियूज करता येऊ शकतो. म्हणजेच काय होतं की आपण शेवटी बघितलं होतं नायट्रोजन सायकल मध्ये ऑर्गॅनिक मॅटर तयार होतं, and that organic matter can be utilized by the plants as well. प्लांट ते रियुटिलाइज करतात. किंवा व्हॉट हॅपन्स इन आवर बॉडी एज वेल. आपल्या बॉडीमध्ये काय होतं? प्रोटीनचं कन्वर्जन अमिनो ऍसिड मध्ये होतं. अमिनो ऍसिडला आपण ब्रेकडाऊन करतो एनर्जीसाठी. बरोबर. अमिनो ऍसिडला ब्रेकडाऊन केली काय होतं? अमोनिया तयार होतो. That ammonia is converted into the urea, and that urea is also a form of ammonia, and that urea can be excreted. Urea is broken down into the ammonia, and then ammonia is oxidized into the nitrite, and then into the nitrate and reutilized. Clear? This process of formation of ammonia from the organic matter containing the nitrogen is called as ammonification. These are the simple bacteria. त्याला काय वेगळे अमोनिफाइंग बॅक्टेरिया वगैरे काय मानायची गरज नाही. कुठलाही बॅक्टेरिया ही प्रोसेस आपल्याला परफॉर्म केलेली बघायला मिळेल. ठीक आहे. मायक्रोबियल डिकम्पोजिशन आपण असं म्हणतो. मायक्रोबियल डिकम्पोजिशन कन्वर्ट्स द प्रोटीन or nucleic acids into the nitrogenous compound. Protein are converted into the amino acid, and then amino acids are then nitrified, ammonified into the ammonia by the another category of bacteria. So this process is called as a ammonification. That process ला काय म्हणायचं? Ammonification. Once nitrogen is fixed, there is a release of ammonia. That is a ammonification. Okay. Okay, another important part. What happens? This ammonia can be used by the many different kinds of the other processes. आपण नायट्रोजन फिक्स झाल्यानंतर अमोनियाचा वापर वेगळ्या पद्धतीने झालेला बघायला मिळतो. तर आपण ऍसिमिलेशन असं म्हणतो किंवा त्याला नायट्रोजन ऍसिमिलेशन असं म्हणतो. काय होतं? नायट्रोजन ऍसिमिलेशन. अमोनिफिकेशन ही दुसरी स्टेप अमोनियम किंवा नायट्रोजन फिक्सेशनच्या सायकल मध्ये असलेली बघायला मिळते. किंवा नायट्रोजन मेटाबॉलिझम हे सगळं नायट्रोजन मेटाबॉलिझम मध्ये आपल्याला सांगता येईल. नायट्रोजन ऍसिमिलेशन. व्हॉट हॅपन्स इन द नायट्रोजन ऍसिमिलेशन? द इनिशियली अमोनिया इज देयर, NH4 plus we can say it is used for the many different kinds of process, and it is combined with biomolecules. बघा, पहिलं अमोनिया जर असेल तर तो वेगळ्या पद्धतीने बायोमोलिक्युल्स बरोबर कंबाईन केला जातो. पण हा जर कंबाईन करायचा झाला तर इट मस्ट बी कन्वर्टेड इनटू द युजेबल फॉर्म. आणि युजेबल फॉर्म मध्ये आपल्याला पुन्हा तेच आपल्याला लक्षात येईल की पुढे काय प्रोसेस होते. नायट्रेट तयार झालेले बघायला मिळतील. बरोबर.
नायट्रेट तयार झालेले बघायला मिळतं, हायड्रोजन बरोबर कंबाईन होती, बरोबर. नायट्रेटचं कन्व्हर्जन आपल्याला नायट्राइट मध्ये झालेलं बघायला मिळेल, NO2. नायट्रेट आर कन्वर्टेड इनटू द NO2. आणि नंतर NO2 चं कन्व्हर्जन आपल्याला वेगळ्या पद्धतीनं अमोनियामध्ये झालेलं बघायला मिळेल. NO2 will be converted or combined with water molecule. Combined with water molecule, or simply again that process is repeated. Hydrogen molecules H plus electrons. We need 8 electrons and 8 protons. दोन्ही 8 आपल्याला लागतील, and that those will be converted into the ammonia. NH3 आपल्याला कन्वर्ट झालेला बघा, NH4 plus convert ions, ammonium ions तयार झालेली बघायला मिळतील. So these are converted into the, again water molecule will be formed. Water molecule आपल्याला तयार झालेली, 2 water molecules तयार झालेली बघायला मिळतील. So like this ammonia is so formed. What happens of this ammonia? This ammonification also occurs, formation of ammonia, assimilation, nitrogen assimilation also occurs in the plant body. Plant body मध्ये पहिलं हे assimilation होतं, बरोबर. काय होतं बघा, इथं साधं सिंपल, नायट्रोजन ऍब्सॉर्ब कसा केला जातो, की कुठल्या फॉर्म मध्ये केला जातो, इथं लक्ष द्यायचं. हे प्रश्न बऱ्याच वेळा विचारले जातात. इन व्हॉट फॉर्म नायट्रोजन इज ऍब्सॉर्ब्ड इन द प्लांट? इट इज ऍब्सॉर्ब्ड इन द फॉर्म ऑफ नायट्रेट. NO3. HNO3 म्हटलं तरी चालेल, HNO3, NO3, बरोबर. कंबाईन्स विथ ऑक्सिजन, बरोबर. हायड्रोजन का, हा बरोबर, हायड्रोजन 2 हायड्रोजन and it will form H2O, water ion, बरोबर. And then what happens, इथला एक ऑक्सिजन रिमूव्ह होईल आणि NO2 मध्ये कन्वर्ट होईल, बरोबर. हे काय झाले, नायट्राइट झाले. काय झाले, नायट्रोजन डायऑक्साइड. नायट्राइट म्हणजे काय, नायट्रोजन डायऑक्साइड and water ion. This nitrogen dioxide again combines with hydrogen, protons and electrons, बरोबर. हायड्रोजन काय, प्रोटॉन्स आहे, बरोबर, आणि इलेक्ट्रॉन्स आहे. यांची रिएक्शन होईल आणि ती रिएक्शन होऊन काय तयार होईल, अमोनिया इन द प्लांट बॉडी. अमोनियम आयन्स, अमोनियापेक्षा अमोनियम आयन्स तयार, अमोनियम, बरोबर, अमोनियम आयन्स. NH4 काय असतात, अमोनियम आयन्स असतात. These ions are ready to combine with the many different bits of the molecule. So these ammonium ions are used for the assimilation with the combined with the biomolecules. हे अमोनियम आयन्स कशा बरोबर कंबाईन होतात, बायोमोलिक्युल्स बरोबर कंबाईन होतात. इथे लिहिलं NH4 combined with the biomolecules. Which are the biomolecules? They are used for the combination with the ammonium ions that we have to discuss. बघा, त्याच्यातली पहिली रिएक्शन आपल्याला अमिनो ऍसिड सिंथेसिसची असलेली बघायला मिळेल, अमिनो ऍसिड सिंथेसिस. ठीक आहे. and this first amino acid synthesis reaction is the what we can say reductive amination. कुठली आहे, reductive amination. बघा, reductive amination. Here what happens, these ammonium ions are combined with the acids, organic acids, biomolecules. बघा काय होतं, NH4 plus इम्पॉर्टंट पहिला ऍक्सेप्टर, अमोनियम आयन ऍक्सेप्टर कुठला असतो, अल्फा कीटो ग्लुटारिक ऍसिड. कुठला, अल्फा कीटो ग्लुटारिक ऍसिड पहिला ऍक्सेप्टर असलेला आहे. and this alpha keto glutaric acid when combines with the ammonia, it is converted into the glutamic acid. Glutamic acid is the amino acid. Glutamic acid काय आहे, अमिनो ऍसिड आहे आणि याच्यासाठी काय लागतं, आपल्याला एनर्जी पण लागते. प्लस आपण म्हणूया NADH2 मॉलिक्युल्स आपल्याला लागतात. याच्यासाठी काय लागतात, NADH2 molecule, and it is called as a glutamate dehydrogenase enzyme. कुठलं, glutamate dehydrogenase enzyme आपल्याला इथं गरजेचं असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे, glutamate dehydrogenase आणि ग्लुटामेट तयार केलं. ग्लुटामिक ऍसिड इज नथिंग बट द ग्लुटामेट. काय होतं बघा,
अल्फा कीटो ग्लुटारिक ऍसिड कशाबरोबर कंबाईन होतं, अमोनिया बरोबर. त्याला एनर्जी लागते, कॉम्बिनेशन साठी एनर्जी लागते. कुठून येते एनर्जी, NADH2 मॉलिक्यूल मधून येते आणि ग्लुटामिक ऍसिड मध्ये कन्व्हर्ट. ग्लुटामिक ऍसिड इज द अमिनो ऍसिड. कुठलं एन्झाईम लागतं, ग्लुटामेट डिहायड्रोजिनेज नावाचे एन्झाईम लागतं आणि जसे तसे NAD+ मॉलिक्यूल्स बाजूला येते आणि वॉटर मॉलिक्यूल बाजूला येते. ओके, सो हियर इज द फॉर्मेशन ऑफ अ अमिनो ऍसिड. सो अमिनो ऍसिड सिंथेसिस पहिले झाले बघा. फर्स्ट ऍक्सेप्टर ऑफ द अमिनो ग्रुप इज द अल्फा कीटो ग्लुटारिक ऍसिड. पहिला अमिनो ऍसिडचा ऍक्सेप्टर कोण आहे, पहिल्यांदा अमिनो ऍसिड अमिनो ग्रुप कुठे येतो तर कीटो ग्लुटारिक ऍसिड कडे येतो. लक्षात ठेवा, प्लांट मध्ये एकच इनिशियल ऍक्सेप्टर असलेला बघा. अमोनियाचा इनिशियल ऍक्सेप्टर कोण आहे, अल्फा कीटो ग्लुटारिक ऍसिड. क्लियर, लक्षात ठेवायचं. बरोबर, इट इज अ रिडक्टिव्ह एमिनेशन. त्याला काय म्हणायचं, रिडक्टिव्ह एमिनेशन, रिडक्शन केलं जातं. बरोबर, अमोनिया बरोबर रिडक्शन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. सो व्हॉट हॅपन्स, देयर इज अ रिडक्शन ऑफ दिस कीटोग्लुटारिक ऍसिड. कीटोग्लुटारिक ऍसिडचं रिडक्शन झालेलं बघा, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, रिडक्टिव्ह एमिनेशन असं म्हणतो. आणि दिस रिडक्टिव्ह एमिनेशन leads to the many different kinds of the process. So first process in the nitrogen assimilation is a combination of the ammonium ions with the acid. That is the alpha ketoglutarate acid. पहिले झालं. Then there are many different kinds of processes occurs. पहिली त्याच्यातली प्रोसेस असते ट्रान्सएमिनेशन. त्याच्यातली सगळ्यात दुसरी महत्त्वाची प्रोसेस काय आहे, पहिली मी इथं देतो रिडक्टिव्ह एमिनेशन. बरोबर, पहिली काय रिडक्टिव्ह एमिनेशन, दुसरी काय ट्रान्सएमिनेशन. आता काय होतं, अल्फा कीटोग्लुटारेटला जो आपण अमोनिया अटॅच केला तो अमोनिया कुठेही ट्रान्सफर होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आता काय तयार केलं आपण, ग्लुटामिक ऍसिड तयार केलं. बरोबर, ग्लुटामेट. बरोबर, ग्लुटामेट. दिस ग्लुटामेट डिलिव्हर्स इट्स अमिनो ग्रुप टू द अनदर amino acid, organic acid, that is oxaloacetic acid. Oxaloacetic acid. काय केला, अमिनो ग्रुप आहे, अमिनो ग्रुप कुठला, ग्लुटामेटचा, तो कुणाला ट्रान्सफर केला, oxaloacetic acid ला ट्रान्सफर केला. बरोबर, नाउ oxaloacetic acid is converted into the aspartic acid and glutamic acid is converted into the alpha ketoglutarate. Regeneration of alpha ketoglutarate. कारण ग्लुटामेट कशापासून तयार झालं, अल्फा कीटोग्लुटारेट पासून तयार झालं. म्हणून मी काय करतो बघा, आता इथं काय प्रोसेस आहे, अल्फा ग्लुटामेटचं कन्वर्जन कशात होणार, अल्फा कीटो ग्लुटारेट. बरोबर, अल्फा कीटो ग्लुटारेट प्लस ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड कशात कन्वर्ट होणार आहे, एस्पार्टिक ऍसिड. एस्पार्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होणार, एस्पार्टिक ऍसिड किंवा एस्पार्टेट म्हटलं तरी चालेल. काय म्हणायचं, एस्पार्टेट असं म्हटलं तरी चालेल. बघा, एस्पार्टेट असं म्हटलं तरी चालेल. सो इट इज अ इम्पॉर्टंट प्रोसेस अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ ट्रान्सएमिनेशन. Transamination. Why it is called as a transamination? Because amino group is transferred from one acid to the other. Amino group काय केला, एका ऍसिड कडून दुसऱ्या ऍसिड कडे ट्रान्सफर केला, म्हणून त्याला काय म्हणायचं, ट्रान्सएमिनेशन असं म्हणायचं. साधं सिंपल प्रोसेस आहे. ठीक आहे, क्लियर. आता अजून काय, इट इज अ सेकंड प्रोसेस. अजून काय होतं, एमिडेशन. दुसरी प्रोसेस काय होते, एमिडेशन. बिकॉज देयर आर मेनी डिफरंट टाइप्स ऑफ एसिड्स व्हिच कंटेन मोर दॅन वन एमिनो ग्रुप. जास्तीत जास्त अमिनो ऍसिडला काय एकच अमिनो ग्रुप असतो, पण काही त्याच्यातले आहेत बेसिक अमिनो ऍसिड आहेत की त्याला एकापेक्षा जास्त अमिनो ग्रुप असलेले बघायला मिळतात. म्हणून त्याच्यामध्ये काय होतं, अमाइड ग्रुप, अमिनो ग्रुपच्या ऐवजी अमाइड ग्रुप ट्रान्सफर केलेला बघायला मिळतो. म्हणून त्याला काय म्हणायचं, अमाइड फॉर्मेशन. अमाइड फॉर्मेशन किंवा त्याला काय म्हणायचं, एमिडेशन असं म्हणायचं. एमिडेशन, अमायडेशन म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, एमिडेशन. एमिडेशन मध्ये काय होतं बघा, ग्लुटामिक ऍसिड आहे, ग्लुटामिक ऍसिड आहे. बरोबर, ग्लुटामिक ऍसिड आहे प्लस दिस ग्लुटामिक ऍसिड इज कन्वर्टेड इनटू द अनदर ऍसिड दॅट इज अ, बघा याच्यातून काय होणार आहे, ग्लुटामिक ऍसिडचं ब्रेकडाऊन होणार आहे. बरोबर, त्याचं काय होणार आहे, ब्रेकडाऊन होणार.
ब्रेकडाऊन होऊन काय होणार आहे, अमोनियम आयन्स तयार होणार, NH4+, अमोनियम आयन्स तयार होणार आणि काय तयार होणार आहे, ग्लुटामिक ऍसिडचं कन्व्हर्जन कशात होईल, अल्फा कीटो ग्लुटारेट, बरोबर, अल्फा कीटो ग्लुटारेट, बरोबर, त्याचं कॉम्बिनेशन होईल अल्फा कीटो ग्लुटारेट, बरोबर. आणि दिस प्रोसेस नीड्स या प्रोसेसला काय लागते, एनर्जी लागते, एटीपी विल बी कन्वर्टेड इनटू द एडीपी molecules and inorganic phosphate molecules. ठीक आहे. आता काय झालं बघा, हा नाही आपण वेगळंच अमोनिया, आपल्याला अमोनिया अटॅच करायचं, काय करायचं, अमोनिया, ग्लुटामिक ऍसिड आहे, अमोनिया रिमूव्ह नाही करायचा, पण आपल्याला अटॅच करायचं NH4+, उलट NH4+, ग्लुटामिक ऍसिड बरोबर ऑलरेडी एक अमोनियम ग्रुप आहे, बरोबर, हा काय केला जातो, अटॅच केला जातो, दुसरा अमिनो ग्रुप अटॅच केला जातो, ठीक आहे, अँड इट विल बी इन द फॉर्म ऑफ अमाइड ग्रुप अँड दॅट नीड्स अ ATP molecules, energy, and it will be converted into the glutamine. It is another amino acid. Glutamine है दूसरा amino acid है plus ADP. बघा ग्लुटामाइन काय आहे, दुसरा amino acid आहे, वेगळ्या प्रकारचा amino acid आहे, दुसरा अगोदर आपण कुठला ऍसिड तयार केलं होतं, 2 नंबरचा ऍसिड aspartic acid, बरोबर, aspartic acid. This aspartic acid combines with a NH4+. Again, it also needs a ATP molecules. Energy आपल्याला इथे सुद्धा लागणार आहे. And this will be converted into the another amide. Amide कुठला आहे हा, asparagine. Plus ADP. बघा अमिनो ऍसिडला पुन्हा अमिनो ग्रुप जोडला की त्याला काय म्हणायचं, अमिडेशन असं म्हणायचं, बरोबर, काय म्हणायचं त्याला, अमिडेशन असं म्हणायचं. तर अमिडेशन प्रोसेस आपल्याला अशा पद्धतीने करायला, दिस ग्लुटामाइन एज वेल एज एस्पार्जिन आर द बेसिक अमिनो ऍसिड्स. या दोघांवरती काय असतात, डबल अमिनो ग्रुप असतात, किती, डबल अमिनो ग्रुप, एक अमिनो ग्रुप असतो, दुसरा अमाइड ग्रुप असलेला बघा, एक अमिनो ग्रुप आहे आणि एक अमाइड ग्रुप असलेला बघा. तर अशा पद्धतीने आपल्याला याचं अमिनेशन झालेलं बघा, क्लियर. सो these are the different types of the amino acids. So in the nitrogen assimilation what happens, first amino group is combined with the acid, organic acid, कुठलंही त्याच्यातलं पहिलं सगळ्यात महत्त्वाचं आहे अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड. लक्षात ठेवायचं, लिंक लक्षात ठेवायची, हे अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड कुठे तयार होतं, तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा रोल याचा कुठं असलेला क्रेब्स सायकल मध्ये असलेला बघा, तेच अमिनो ऍसिड, तेच ऍसिड इथं वापरलं बघायला मिळतं. अमिनो ऍसिड जे अमिनो ग्रुप जो अल्फा कीटोग्लुटारेटला अटॅच झाला तोच सगळीकडे ट्रान्सफर होतो आणि अल्फा कीटोग्लुटारेट रिजनरेट झालेलं बघायला मिळतं. नंतर पुन्हा ऍस्पार्टिक ऍसिड राहील, ऍस्पार्टिक ऍसिड दुसऱ्याला देईल, ग्लुटामिक ऍसिड दुसऱ्याला देईल, अशा पद्धतीनं आपल्याला हे ट्रान्सअमिनेशन झालेलं बघायला मिळतं. आणि देन अमिडेशन, बेसिक अमिनो ऍसिड तयार करण्यासाठी अमिडेशन प्रोसेस लागते. Clear? So, like this, amino acids are synthesized, and this amino acid synthesis is also a nitrogen assimilation. याला सुद्धा काय म्हणायचं, नायट्रोजन assimilation असं म्हणायचं. Clear? So, this is the different kinds of the nitrogen fixing process and nitrogen assimilation in the living organism. Living organism मध्ये आपल्याला हे nitrogen assimilation महत्त्वाचं असलेलं बघायला मिळतं. And last important process, that is the denitrification. Denitrification is the removal of nitrogen from the organic matter, or formation, it is the formation of nitrogen molecule from nitrogenous compound, nitrogenous materials. उलट नायट्रोजन फिक्सेशन कुणाच्या अपोजिट आहे, डिनायट्रिफिकेशनच्या अपोजिट आहे. जे नायट्रोजन फिक्सेशन मध्ये बघितलं त्याच्या उलट प्रोसेस इथं होत असतात.
साधं सिंपल. So there are many different kinds of the denitrifying bacteria. Denitrifying bacteria. Fine bacteria we require. आपल्याला कुठले बॅक्टेरिया लागतात? डिनायट्रिफाइंग बॅक्टेरिया लागतात. कुठले कुठले डिनायट्रिफाइंग बॅक्टेरिया आहेत? देयर आर लार्ज नंबर ऑफ द डिनायट्रिफाइंग बॅक्टेरिया. बघूया कुठले डिनायट्रिफाइंग बॅक्टेरिया. बॅसिलस आहेत, बॅसिलस स्पीसीज, वेगवेगळ्या प्रकारचे बॅसिलस स्पीसीज आहेत. त्याच्यानंतर पॅराकोकस आहे, पॅराकोकस स्पीसीज, पॅराकोकस स्पीसीज आहे. सुडोमोनास आहे, Pseudomonas are the different kinds of the bacteria which denitrifies the nitrogen compounds or nitrogenous material. For example, protein. साधा सिंपल प्रोटीन आहे, त्यांचं काय करणार? डिनायट्रिफिकेशन करणार. मग डिनायट्रिफिकेशन कसं करणार? वेगळ्या पद्धतीने. नायट्रेट आणि नायट्राइट जे आहे त्याचं डिनायट्रिफिकेशन करून टाकतात. बरोबर? साधा सिंपल आपल्याला वेगळ्या पद्धतीची प्रोसेस असलेली बघायला मिळेल. हेच बॅक्टेरिया काय करतात? फॉर एक्झाम्पल NO3 प्लस, बरोबर, नायट्राइट, नायट्रेट आहे, नायट्राइट आहे, नायट्रेट आहे. नायट्रेटचं कन्व्हर्जन कशात करतील? नायट्राइट बरोबर, बरोबर. NO2 टू जर असतील तर ऑक्सिजन रिलीज, बरोबर, ऑक्सिजन रिलीज. अँड दिस विल बी कन्व्हर्टेड इनटू द 2NO प्लस O2 and then it will be converted into the N2 plus O2. साधं सिंपल. काय केलं इथं? ऑक्सिजन रिमूव्ह केला. बघा, नायट्रेट, नायट्रेटचं कन्व्हर्जन काय केलं? नायट्राइट, नायट्राइट मध्ये केलं, बरोबर, नायट्राइट मध्ये केलं. नायट्रोजन ऑक्साइड मध्ये केलं, नायट्रोजन ऑक्साइड, ऑक्साइड मध्ये, and then nitrogen, then into the nitrogen. So this complete process is called as a denitrification. So this complete process is done by this kind of a bacteria. And so again nitrogen is released into the atmosphere. Nitrogen atmosphere मध्ये release केली जाते. So these are the very different kinds of the aspects of a nitrogen fixation. नायट्रोजन फिक्सेशनचे हे वेगळे आस्पेक्ट्स असलेले बघायला मिळतात. लक्षात ठेवायचं, नायट्रोजन सायकल कशी तर होते हे पहिले लक्षात ठेवायचं. त्याच्यात दोन प्रोसेस लक्षात ठेवायच्या, एक फिजिकल प्रोसेस आहे, दुसरी बायोलॉजिकल प्रोसेस आहे. फिजिकल प्रोसेस मध्ये दोन प्रोसेस लक्षात ठेवायच्या. फिजिकल प्रोसेस मध्ये दोन कुठल्या? एक नॅचरल प्रोसेस आणि दुसरी आर्टिफिशियल प्रोसेस. नॅचरल प्रोसेस मध्ये लाइटनिंग, स्टॉर्म, रेन या तीन गोष्टीनं नायट्रोजन काय केला जातो? नायट्रिक ऍसिड मध्ये कन्वर्ट केला जातो किंवा नायट्रेट मध्ये कन्वर्ट केला जातो. दुसरा बाय इंडस्ट्रियल प्रोसेस कॉम्पेन्सेशन होतं. काय होतं? कॉम्प्रेसर्स मोठे मोठे असतात, नायट्रोजन कॉम्प्रेसर, त्याच्यासाठी एनर्जी लागते. लक्षात ठेवायची किती एनर्जी लागते. टेम्परेचर किती लागतं? 450 डिग्री सेल्सिअस, जस्ट यू कॅन इमॅजिन. आणि दुसरं ऍटमॉस्फेरिक प्रेशर सुद्धा जास्त लागतं. आता सध्या जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतं एक असतं, किती? आपण जे बाहेर फिरतो त्यावेळेस आपल्या वरती ऍटमॉस्फिअरचं किती प्रेशर असतं? 1. हाऊ मच टाइम इट हॅज टू इन्क्रीज? 200 टाइम, बरोबर. 200 टाइम वाढवलं की हे नायट्रोजन आपल्याला अमोनियामध्ये कन्वर्ट झालेला बघायला मिळतो, हायड्रोजन बरोबर कंबाईन केलेला बघायला, किंवा त्याला हेबर-बॉश प्रोसेस असं म्हणायचं. ठीक आहे, हे झालंय फिजिकल प्रोसेस. आणि बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. फर्स्ट नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असतात, नायट्रोजिनेज एन्झाईम असतं. ते नायट्रोजिनेज एन्झाईम काय करणार? अमोनियामध्ये कन्वर्ट करणार. अमोनियाचं नंतर ऑक्सिडेशन होणार, वेगळ्या पद्धतीनं नायट्रेट मध्ये कन्वर्ट होणार, and that nitrate can be absorbed by the plant. And then there is a assimilation. नायट्रेट ऍब्सॉर्ब केले, नायट्रेटचं कन्वर्जन नायट्रोजन अमोनिया मध्ये केलं जातं. अमोनिया then attached to the acid and converted into the amino acid. Then there is a transfer of amino group between the amino acid, that is a transamination. Transfer of amino group to the amino acid, that is amidation. And like this, many different types of processes occur. And finally, it is also must be considered that is a denitrification. Okay, removal of nitrogen in the form of a nitrogen molecule and released into the atmosphere. So these are the different processes which are responsible for the nitrogen metabolism. ह्या सगळ्याला काय म्हणायचं? नायट्रोजन मेटाबॉलिझम. जरी आपल्याला मला वाटतं नायट्रोजन फिक्सेशन
नायट्रोजन सायकल असं दिलेलं नाव, नायट्रोजन सायकल हे महत्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं. ही नायट्रोजन सायकल ह्या सगळ्या प्रोसेसनं वर्कआउट साठी बघायला मिळते. सो दिस इज अबाउट द नायट्रोजन मेटाबॉलिझम और नायट्रोजन सायकल. ओके, विल स्टॉप हियर. थँक्यू.